पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार समोर आलाय। एका अधिकाऱ्यासह 6 महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय। पोलीस स्टेशनला बोलावून मारहाण केल्याची माहिती मिळते आहे। मारहाणीवेळी गणेश बिडकरांचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा करण्यात येतो। गुन्हा मागे घेण्यासाठी बिडकरांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे। भाजप नेते गणेश बिडकरांवर ही पीडित महिलेने गंभीर आरोप केलेत। तर पीडित महिलांचे पोलिसांसह गणेश बिडकरांवर ही आरोप आहेत। अतिशय धक्कादायक अशी बातमी पुण्यातून येते। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आले। मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचाही प्रकार आता समोर आलाय। या दरम्यान एका अधिकाऱ्यासह 6 महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे पोलीस स्टेशनला बोलावून ही मारहाण केल्याची आता माहिती मिळते आणि या मारहाणीच्या वेळी गणेश बिडकर यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा आता करण्यात येतोय। मार्च 2023ला मला समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती। पोलिसांनी जबरदस्ती बोलून माझ्या कॅरेक्टरवरनं बोलून तिथे मला हिणवलं आणि त्यावेळेला तिथे माझा नवरा आणि त्यासोबतच गणेश बिडकरचे कार्यकर्ते तिथे होते, ज्यांच्यावर माझा ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। आणि त्यांच्यासोबत असताना म्हणजे ते तिथे असतानाच पोलिसांनी मला मारहाण केली होती। त्यांनी मला जबरदस्ती माझी जी चालू केस आहे ती विड्रॉ करण्यासाठी फोर्स केला। त्यानंतर मला धमकी दिली की जर मी केस विड्रॉ केली नाही तर ते मला म्हणजे गणेश बिडकर मला मारून टाकेल आणि जर मी म्हणजे त्यांच्या नादाला लागू नको आणि तुला ते लोक मारून टाकतील अशा सगळ्या धमक्या दिल्या गेल्या। मला अमानुषपणे मारहाण केली गेली। मला माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला। या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत जोडले आहेत। प्रशांतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे। एका महिलेला मारहाण करण्यात आले आणि विशेष म्हणजे त्या महिलेने सत्ताधारी पक्षाचे गणेश बिडकर यांच्यावरती देखील गंभीर आरोप केलेत। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? समर्थ पोलीस ठाण्यामध्ये जो काय आज चुकीचा प्रकार घडलाय त्यांनी निश्चित पुणेकरांची मान शर्मेने खाली गेलेली आहे। पुण्यात असा प्रकार होतोय, पुणे म्हणजे काय बिहार नाही, पण पुण्यात असा प्रकार होतो हे निश्चित प्रत्येक पुणेकरांसाठी निश्चित लाजिरवाणं आहे। पण याच्यामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत किंवा त्याच्या अगोदरही सांगत होतो की पुण्यात एकूणच भाजपच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मुजोरी वाढलेली आहे, प्रशासनावरचा हस्तक्षेप वाढलेला आहे। मी पुणे पोलिसांना नाव ठेवण्यापेक्षा मी सांगेल की पुणे पोलिसांवर जो काय एकूणच राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा दबाव आहे, ज्याच्यातून पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामच करून दिलं जात नाही, त्याचीच आज परिणिती पुन्हा एकदा समर्थ पोलीस मध्ये पाहायला मिळालेली आहे। मला असं वाटतं की पुणे पोलिसांना फ्री हँड देण्याची गरज आहे। जो पोलीस अधिकारी चुकला असेल तर त्याला निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावीच, पण त्याचबरोबर आता पुणे पोलिसांनी राजकीय कार्यकर्त्यांच्या हातचं बाहुलं भरू नये यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जातीने पुणे शहरात लक्ष घालण्याची गरज आहे असं मला नक्की वाटतं। नक्कीच प्रशांतजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।